नमस्कार शेतकरी मित्रांनो. खेतीबडीच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शनिवार म्हटले की खेतीबडीचं वेबिनार आणि वेबिनार म्हटलं की अशी माहिती जी शेतकरी बंधूंसाठी आता महत्त्वपूर्ण राहते. आजचा विषय आहे हळद आले उगवण अवस्थेत घ्यावयाची काळजी. एकंदरीत बघतोय आपण थोडंसं लागवड मागं पुढे झाली, परंतु आता उगवण ही चांगल्या प्रकारे होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे आले असेल किंवा हळद असेल दोन्ही पिकामध्ये. त्यासाठीच आज आपण आजच्या वेबिनारचं आयोजन केले. त्यासाठी आपल्यासोबत जोडलेत खेतीबडीचे प्रमुख पीक सल्लागार डॉक्टर प्रकाश सर. सर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आता शेतकरी बांधव फोटो पाठवायला लागलेले आहेत की उगवण होते, कुठं उगवण कमी जास्त होते. तर आता एकंदरीत वातावरणातील ह्या वर्षीच्या झालेल्या बदलामुळं पावसाच्या अनिश्चिततेमुळं थोडी उगवणतेमध्ये प्रामुख्याने कोणत्या समस्या येऊ शकतात का सुरुवातीला, आणि त्याचं कशा प्रकारे निराकरण केलं पाहिजे? बरोबर. या वर्षीचा पाऊस हा थोडासा म्हणजे काही ठिकाणी तर 15 मे पासून पाऊस चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची लागवड देखील लोकांनी उशिरा केली होती, काही लोकांनी वेळेत केली होती. परंतु बऱ्याच ठिकाणी उगवणीच्या मध्ये काही समस्या येण्याचे चान्सेस जास्त आहेत. प्रत्येक ठिकाणी समस्या आल्या आहेत असंच नाही, परंतु उगवण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर ते बियाणं खाली गेलं तर लवकर उगवत नसते. जमीन वरती जर पडलेलं असेल तर तरी देखील प्रॉब्लेम येतोय. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आकडून येणं म्हणजे अडकून कोंब निघायला चालू होतात. म्हणजे जो नवीन येतो तो कोंब अडकलेला असतो. पान नवीन पान अडकून येतं. अशा वेळेला महत्त्वाचे म्हणजे काय काळजी घ्यावं लागेल याच्यावरती आपल्याला थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा जास्ती पाणी टिकून राहिलं, वापसा नाही आला, तर देखील पाण्याच्या जास्तीच्या ओलाव्यामुळं जमिनीतले जे पसरणारे रोग आहेत ते त्याचे देखील पिथियम असेल, फाटोपथोरा देखील असेल, यांची देखील वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी महत्त्वाची काळजी घेतली गेली पाहिजे की आपण आपल्याकडं आपल्या असलेल्या ज्या ड्रिपच्या सिस्टम आहेत त्या आपण बऱ्याच वेळा पर्टिक्युलरली हिंगोली भागामध्ये, वसमत असेल हिंगोली भागामध्ये लोक हळदीच्या प्लॉटमध्ये ड्रिप नंतर अंतरतात. पहिल्यांदा लागवड करून घेतात आणि नंतर ड्रीप हाताळलं जातं. तर ते थोडंसं त्यामध्ये ड्रीपचं जे आपलं नियोजन आहे ते करायला सोपं जात नाही. पर्यायानं आपल्याला त्या ड्रीपच्या जे मॅनेजमेंटमधून आपल्याला जे काही कीड रोगासाठी नियोजन करणं होतं ते देखील होत नाही. आता महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आपल्याला पिथिमा असेल किंवा फायटोप्थोरा असेल या दोघांचा जर कुठं जर प्रादुर्भाव असेल तर देखील आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि जर काही अडकून जर कोंब येत असतील तर देखील महत्त्वाचं म्हणजे ड्रिपच्या माध्यमातून नियोजन केलं पाहिजे. तर पहिलेच्या केसमध्ये आहे तर आपल्याला जे काही जिथे जिथे तुम्हाला दिसते की कोंब अडकून आहे किंवा कोंब निघत नाहीत, वेळेत निघत नाहीत, तर त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट 3 किलो, बोरॉन 500 ग्रॅम 100 लिटर पाण्यातून जर आपण प्रति एकर आळवणी केली किंवा ठिबकच्या माध्यमातून ड्रिप जर सोडलं तर देखील आपल्याला कॅल्शियमची उपलब्धता आणि बोरॉनच्या उपलब्धतेमुळं नक्कीच तुमची जी कोंब अडकलेले कोंब आहेत ते लवकर निघायला चालू होतील. ही साधारणतः या उगवणीच्या क्षमतामध्ये समस्या महत्त्वाची येणारी समस्या आहे. त्यानंतर जर तुम्हाला काही ठिकाणी प्रॉब्लेम दिसत आहे की उगवणीच्या काळातच कोंबाची सड असेल किंवा कोंब जर गट्टा आपण जे लावलेलं बियाणं आहे ते जर सडलेलं असेल तर नक्की फोटो पाठवा. आमची प्रतिनिधी तुम्हाला नक्कीच या संदर्भात मदत करतील. धन्यवाद. धन्यवाद सर. तर यावेळेला शेतकरी बांधवांनी लागवड करताना वरखते आहेत ते पण टाकलेले आहेत. तर ते खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी आता ह्या अवस्थेमध्ये काही जैविक उपाययोजना केल्या पाहिजेत का? हा, नक्कीच. जैविक उपाययोजना म्हणण्यापेक्षा जे काही बॅक्टेरिया आहेत जमिनीमध्ये खत देणं हे आपलं काम आहे, परंतु खत पिकाला उपलब्ध करून देणं हे जीवाणूंचं काम आहे. त्यामुळं आपण जरी तिथं सर्व भाजी भाकरी भात चपाती सगळं तयार करण्यासाठी जे मटेरियल आहे ते मटेरियल आपण ठेवायचं काम करतो, पण अन्न जे खाण्यायोग्य अन्न आहे ते बनवायचं काम आपल्याला घरची लक्ष्मीच करत असते. तसंच हे जीवाणू जे आहेत तेच हे काम करतात की तुम्हाला खाण्यायोग्य जे तुम्ही DAP टाकलेलं असेल ते फॉस्फेट फॉर्ममध्ये गेलं पाहिजे. तुम्ही युरिया किंवा नायट्रेट टाकलं असेल तर ते नायट्रेट फॉर्ममध्ये गेलं पाहिजे किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये गेलं पाहिजे. टाकलेला पोटॅश जो तो K2 फॉर्ममध्ये गेला पाहिजे. यासाठी जी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये ॲझोटोबॅक्टर हे नत्राच्या बॅक्टेरियासाठी, PSB हे फॉस्फरसच्या बॅक्टेरियासाठी आणि KM ही पोटॅशच्या बॅक्टेरियासाठी, हे 3 बॅक्टेरिया खूप महत्त्वाचे आहेत की जे आपण टाकलेले जे काही महत्त्वाची खतं आहेत, जी काही मुख्य अन्नद्रव्य म्हणतो आपण नत्र, स्फुरद, पालाश, ही पिकांना उपलब्ध फॉर्ममध्ये किंवा पिकाला खाण्यायोग्य फॉर्ममध्ये
आणून द्यायचं काम करताना या तिघांचा खूप मोठा रोल आहे. आपण टाकलेली अन्नद्रव्ये पिकापर्यंत पोहोचवणे, मुळाच्या माध्यमातून पिकामध्ये जाणे, यासाठी आपल्याला नक्कीच जैविक खते व्यवस्थापनावरती लक्ष द्यावं लागेल. आणि साधारणतः अन्न खत व्यवस्थापन करताना किती द्यायचं, काय द्यायचं आणि कसं द्यायचं, हे देखील आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता आम्ही आमच्या लॅबच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना जीवाणूंची प्रमाण किती आहे तुमच्या जमिनीमध्ये, आपण जसं नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, हे आपण जसं काढतो, ऑर्गॅनिक कार्बन काढतो, पीएच काढतो, तसंच जमिनीमध्ये तुमच्या हे जे जीवाणूंची संख्या किती आहे हे देखील मोजण्याचं काम आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. ज्यांना अपेक्षित आहे त्यांनी नक्कीच या सुविधेचा लाभ घ्यावा. तसंच जैविक खत व्यवस्थापनामध्ये काय द्यायला पाहिजे हे देखील महत्त्वाचं आहे. आजच्या घडीला आपली शिफारस अशी राहील की तुम्ही अझेटाबॅक्टर, पीएसबी आणि केएमबी याच्या तिघांचे मी मिश्रण जे कॉन्सर्शिया आहे ते प्रोमॅसिस ए नावानं आपल्याला मिळते. ते प्रोमॅसिस ए प्रति एकर 1 लिटर, त्यासोबत ह्युमिक ॲसिड, एकाच वेळी ह्युमिक ॲसिड दिलं तर नक्कीच मुळांना चालना मिळायला चालू होते आणि मुळांची वाढ होते. अशा वेळेला आर्याबायालाचं ह्युमिप्रो 98 ही 250 ग्रॅम असं जर तुम्ही एकत्र मिसळलं आणि ड्रिपच्या माध्यमातून सोडलं, आळवणी केली, तुम्हाला जी सोपं असेल, ज्यांच्या ड्रिपला अंतरले त्यांनी ड्रिपद्वारे सोडा, ज्यांनी अजून ड्रिप अंथरलं नाही त्यांनी आळवणी करा. ही 1 लिटर प्रोमॅसिस हे 250 ग्रॅम हिमिप्रो 100 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि आळवणी करा किंवा ड्रिपनं सोडा प्रति एकरासाठी. नक्कीच तुम्हाला आपण टाकलेली जी काही मेहनत घेतलेली आहे, त्यात लागवडीच्या अगोदर ज्या अन्नद्रव्यांचा वापर केलेला आहे त्यांचं उपलब्ध व्हायला चालू होईल आणि ते पिकाला नक्कीच मिळतील. धन्यवाद. धन्यवाद सर. सर मगाशी तुम्ही जसं म्हटले की सध्या आता ठिबक अंतरले आहे काय भागामध्ये, काय भागामध्ये शेतकऱ्यांनी नाही अंतरलं, तर त्याच्यामध्ये आता ठिबक वाटे पण खतं देणं गरजेचं आहे का या सध्याच्या अवस्थेला पिकासाठी? महत्त्वाचं म्हणजे कसं राहतंय, आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांच्याकडं काही भागामध्ये मी म्हणलं की तसं हिंगोली भागामध्ये प्रथा आहे किंवा पहिल्यापासून लोक चांगलं उगवण झाल्यानंतर मगच ड्रीप अंथरायला चालू करतात. काही लोक जमिनी पावसाच्या पाण्यावरती लागवड करतात, काही लोक स्प्रिंकलरनं पाणी सोडून देखील लोक लागवड करतात त्या भागामध्ये. तर तशी त्यावेळेला परंतु ड्रिपच्या माध्यमातून खतं सोडणं हे देखील फायद्याची गोष्ट आणि नक्कीच त्याचा फायदा फास्ट होतो. त्यामुळं जर तुमच्याकडे ड्रीप तुम्ही अंथरलं नसेल तर वेळेत ड्रीप अंथरणं गरजेचं आहे. कारण पहिली अवस्था जी आहे फुटव्याची अवस्था, इथून पुढे जसं फुटवे निघायला चालू होतात, पहिला कोंब जोरात आला की पहिला कोंबाला जोरात आल्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती फुटव्याची अवस्था म्हटली जाते, की तुम्हाला पुढची जी काही 90 दिवस आहेत हे तुम्हाला फुटवे काढण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळं ड्रीपद्वारे जर घासाला जर ड्रीपचं खत मिळालं, पहिल्या घासाला तुम्हाला जर त्यामध्ये मिळालं तर नक्कीच तुम्हाला तिथं वाढ चांगली होते, फुटवे संख्या जास्त निघायला चालू होते. त्यामुळं ड्रीप अंथरून घ्यानं खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी ड्रीप अंथरलं जातं, काही प्लॉट शेतकरी देखील ड्रीप अंथरतात, परंतु अ, जेव्हा पाऊस असेल किंवा नसेल, की पाऊस नसेल तरच तुम्हाला ड्रीपचा उपयोग करून पाणी सोडायला चालू करतात. तसं न करता पाऊस चांगला असला तरी आपण देखील रोज एक अर्धा तास 15 मिनटं 20 मिनटं ड्रीपच्या माध्यमातून खत दिलं की खत देण्यासाठी आपल्याला ड्रीपचा वापर केला तर नक्कीच फायदा होतो. साधारणतः दर 8 दिवसाला 0,34 3 किलो आणि अमोनियम सल्फेट 2 किलो असं प्रति एकर ठिबकनं जर सोडलं तर फुटव्या संख्या वाढायला चालू होतं, कारण त्यामध्ये फॉस्फरस घटक मिळतो. प्लस अमोनिकल फॉर्ममध्ये नायट्रोजन असतो. त्यामुळं नायट्रोजन आणि फॉस्फरसच्या उपलब्धतेनं, पर्टिक्युलरली फॉस्फरसच्या उपलब्धतेमुळं फुटव्या संख्या वाढायला चालू होते. त्यामुळं 0,32 मध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ह्या तिन्हीचे मिश्रण करून अमोनियम सल्फेट 2 किलो आणि 0,32 3 किलो असं मिश्रण तुम्ही ठिबकद्वारे सोडलं तर फुटव्या संख्या वाढायला फास्ट मदत होते. त्यामुळे हे नियोजन करणं गरजेचं आहे. इथून पुढं दर 8 दिवसाला हे या प्रमाणात मध्ये करणं गरजेचं राहील. आणि अपेक्षेनुसार फुटवे नसतील तर नक्कीच आमचे प्रतिनिधी तुम्हाला नक्की मदत करतील. तुम्ही त्या दृष्टिकोनातून फोटो पाठवा आणि आमच्या संधी संपर्क करा. धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे की जेणेकरून तुम्हाला आत्ता सध्याला खूप गरजेची आहे. इतर शेतकरी बांधवांनाही हा व्हिडिओ तुम्ही आठवणीने पाठवा. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खेतीबडीच्या मोबाईल ॲप्लिकेशनमधून आपल्या पिकाचे फोटो पाठवू शकता, तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही पाठवा. आमचे अधिकारी नक्कीच त्याचं निराकरण करतील. तर आपले धन्यवाद, आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढच्या शनिवारी.